नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते मुख्य परीक्षेचे. मुख्य परीक्षेत काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, वेळेचं नियोजन कसं असावं, टेस्ट सिरीज लावायला पाहिजेत की नाही लावायला पाहिजेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. याच मुख्य परीक्षेच्या महत्वाच्या टप्प्यावर गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. त्यासाठीच आज आपण मूळच्या लातूरच्या असणाऱ्या, नुकतंच त्यांनी RFOचं ट्रेनिंग पूर्ण केले आणि राज्यसेवा 2022 मधून त्यांची DYSP या पदी निवड झाली अशा सह्याद्री बिर्ले मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत. मुख्य परीक्षेसाठी त्यांची स्ट्रॅटेजी काय होती आणि आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, अशा 2 भागात आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मॅडम, VJC स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. तर माझा पहिला जो Am I audible to you? येस 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 Okay. माझा पहिला असा प्रश्न आहे की आता पूर्व परीक्षा झाली आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला मुलं लागलेली आहेत. तर ह्या मुख्य परीक्षेची तयारी जी आहे तर ती कुठून आणि कशी सुरुवात करावी आणि तुमचा त्याच्यातला अनुभव काय होता? प्रिलिम्स झाल्यानंतर आता एव्हाना पूर्व परीक्षेची की सुद्धा आलेली आहे. त्यामुळं कट ऑफ बद्दल आय एम नॉट द राईट पर्सन टू से की कट ऑफ किती लागेल काय लागेल, पण सेफ स्कोअर काय असतो हे तुम्हाला किंवा सगळ्यांना एव्हाना कळलेलं असेल की 100+ किंवा 110+- असेल, तो एक वन ऑफ द सेफ स्कोअर म्हणला जातो. त्यामुळे तुम्ही मेन्सची तयारी करायला हरकत नाही आता. आणि बिलकुल वेळ न दडवता अगदी तयारी म्हणजे काय करायची, सुरुवात कुठून करायची, यासाठी मी काय केलं होतं हे मी सुरुवात अशी केली होती की सर्वप्रथम तर सिलेबसची अगोदर प्रिंट आउट काढली होती आणि अगदी GS 1, 2, 3, 4 मराठी इंग्लिश असेल तर या सर्वांचं अगदी वर्ड बाय वर्ड प्रॉपर रीड केलं होतं, जेणेकरून तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे, कुठले सब्जेक्ट तुमच्या ओळखीचे वाटतायत, अनोळखीचे वाटतायत. आणि बिकॉज ती माझी पहिलीच मेन्स मी देणार होते एव्हाना अभ्यास करूनच, म्हणूनच मला ह्या गोष्टी करणं माझ्यासाठी गरजेच्या होत्या. माझ्यासारखेच असे बरेच काही मित्रमैत्रिणी असतील जे पहिल्यांदाच मेन्स देणार असतील किंवा भरपूर मेन्स दिलेले सुद्धा असतील, तर त्यांना सुद्धा हे खूप हेल्पफुल राहू शकतं जे सांगते. त्यामुळे मेन्सची जी सिलेबस कॉपी आहे तो एक आपला एक रेफरन्स म्हणून आपण यूज करतो आणि तो डेली आपल्या समोर असावा लागतो. त्यामुळे आपण चौकटीच्या बाहेर जात नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला चौकटबद्दलचा अभ्यास हा होतो मेन्सचा, असा माझा एक विश्वास आहे. त्यामुळे सर्वप्रथम तयारी ही सिलेबस, यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील आणि बरेचसं स्मार्ट वर्क म्हटलं जाईल, कारण 3-4 मंथ्स हा पिरियड असतो. त्यामध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस हा कव्हर करायचा असतो विथ द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि ऑफकोर्स आपल्याला ते स्वतः बसून सॉल्व्ह सुद्धा करायचे असतात. त्यामुळं एक बरंचसं काम केलेलं आहे मार्केटमध्ये. म्हणून एक सर्वप्रथम तयारी अशी म्हणेन की तुम्ही अगोदर मागच्या वर्षीचे इमिजिएट झालेले मेन्सचे पेपर पहा आणि तुमच्यासोबत सिलेबस कॉपी ही असू द्या. ही माझी पहिली स्टेप होती, ती सुद्धा सर्वांनी फॉलो केली तर त्याची हेल्पफुल पुढची आपली एक स्टेज 2 असेल अभ्यासाची, त्यालाही मदत होते. तर मी सर्वप्रथम सांगते की आता GS 1 साठी मला वाटते की आपण सब्जेक्ट वाईज बोलूया, जेणेकरून वेळ जास्त इकडे तिकडे न घालता आपण डिरेक्टली मुद्द्याला हात घातलेला बरा. तर GS 1 साठी तुम्ही कुठलंही एक रेफरन्स बुक सफिशियंट आहे, ज्यातून तुमचा सिलेबस हा तुम्हाला तुमच्या सिलेबसचे टॉपिक्स तुम्हाला कव्हर होत आहेत. पर्पज असा असतो की कुठल्याही एका पुस्तकाला अगदी भगवद्गीता न मानता तुम्ही तुमचा सिलेबस कशातनं कव्हर होतोय हे तुम्ही जर नोट डाऊन करत असाल, तुम्ही त्यातनं नोट्स काढत असाल आणि तर दॅट इज सफिशियंट आणि दॅट इज वर्केबल म्हणजे असं मला वाटतंय. त्यामुळे मी हेच पुस्तक करेन, ह्या पुस्तकाच्या बाहेर मी करणारच नाही. पण असं काही एक न बाळगता तुम्ही तुमचा सिलेबस फक्त कम्प्लीट कशातनं होतोय हा तुमचा स्वार्थ पाहणं यामध्ये गरजेचं आहे. हिस्ट्रीसाठी मी तरी माझं पर्सनल रेफरन्स मी पवन माळी सरांच्या नोट्स केलेल्या होत्या आणि म्हणजे बिकॉज ती माझी पहिलीच मेन्स होती आणि मी महाराष्ट्राचा इतिहास पहिल्यांदाच वाचणार होती, म्हणून त्यांचे युट्यूबचे व्हिडिओ सुद्धा मला भरपूर हेल्पफुल राहिले होते आणि तेच मी प्रिलिम्सला सुद्धा फॉलो केले होते. इथे मला कुठल्याही एका प्लॅटफॉर्मचं ऍड करण्यामागचं काही माझा असा हेतू नाहीये, पण जी मी केलं होतं, कारण मला या व्यतिरिक्त दुसरे कुठले जास्त संदर्भ माहिती नाहीये इतिहासाचे दुसरे काय वापरता येतील. समाधान महाजन की समाधान पाटील एक बुक आहे, ते सुद्धा बरेच मुलं वापरतात, त्यातनं समाधान सुद्धा महाजन सिलेबस कव्हर सरांचं. होतो असं मी ऐकलं होतं. येस,
तर कुठलंही एक पुस्तक वापरावं असा एक माझा अट्टाहास आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की कुठलंही एक पुस्तक वापरा. ट्रस्ट युअर सोर्सेस आणि तुमचा सिलेबस कम्प्लीट करण्यामागचं तुम्ही त्यामागे एक एम ठेवा. जिओग्राफीसाठी अगदी सेम, तुमच्या थिअरीज असतील, तुमचा सिलेबस फक्त कव्हर करणं गरजेचं. आणि बिकॉज मी युपीएससीची प्रिपरेशन अगोदर केली होती, कॉन्सेप्ट क्लॅरिटी खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे तुमची अगोदर कॉन्सेप्ट क्लॅरिटी बघा, म्हणजे ती किती लेवलला आहे अगदी त्यावर तुम्ही प्रायोरिटी करा. म्हणजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरनं तुम्ही तुमच्या अगदी नोट्स सुद्धा तुम्ही बनवा. कारण एक तुम्हाला एक बेसिक जे क्रक्स ऑफ प्रिपरेशन आहे मेन्सची, ती आहे रिव्हिजन, तुमच्या स्वतः तुम्ही काढलेल्या नोट्स आणि त्याचं परत रिव्हिजन, अँड टू बी व्हेरी डिसिप्लिन इन दिस होल प्रोसेस. ह्या 2-3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर मेन्स प्रिपरेशन इज लाईक अ केक वॉक असं मी म्हणेन. GS2 साठी जो मी म्हणेन की माझ्यासाठी थोडासा माझा स्कोर याला खूप कमी आला होता, तर तो मी म्हणते की माझा थोडा तो वीक सब्जेक्ट राहिला होता. माय स्कोर वॉज जस्ट 78 समथिंग. त्यामुळे तुमचा सब्जेक्ट कुठला वीक आहे हे तुम्हाला चांगलं कळतं. तर तुम्ही फर्स्ट पाय समजून तुम्ही आधी ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे. त्या तुमच्या सेल्फ नोट्स काढणं गरजेचं आहे. आणि GS2 साठी मला एक वाटतं की यामध्ये जास्त पार्ट असतो तो लक्षात ठेवण्याजोगा जास्त पार्ट आहे. इलेक्शन्स असतील, त्यातली निवड झालेली जागा असतील, किंवा हा डेटा असतो तो कंपाईल होत राहतो वर्षानुवर्षे. आणि यातला मला थोडासा ट्रिकी पार्ट वाटतो की आपल्याला इलेक्शनचे डेटा आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवावेसे लागतात. त्यातले महत्वाची इयर कुठली असतील किंवा कोणतं महत्वाचं वर्ष आहे जे आता इलेक्शनचं आपल्याला अगदी लक्षातच ठेवायचंय. तर कोएलिशन गव्हर्नमेंट असेल, 1966 इलेक्शन असेल किंवा पहिलं जनरल इलेक्शन असेल, तर यामध्ये कोणाच्या किती जागा होत्या, किंवा पार्टीज असतील तर या पार्टीने कुठल्या, म्हणजे त्याचं अगदी इस्टॅब्लिशमेंट पासून त्यांनी सरकार स्थापन कुठल्या वर्षी केलं होतं, हे थोडेसे मुद्दे असतात जे आपल्याला लक्षात ठेवावेसे लागतातच. कारण आपले प्रश्न पाहता आपला तसा तो एक अप्रोच असला पाहिजे GS2 बद्दल. त्यामुळे GS2 ची तुमची स्ट्रॅटेजी ही तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ वाईज तुम्ही डिसाईड करा. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. तुम्हाला जसा तुमचा अभ्यास, तुमच्या स्ट्रेंथ ह्या जास्त वेगळ्या असतात, विकनेस ह्या वेगवेगळ्या असतात. पण माझा एक अनुभवावरनं तुम्ही तुमच्या आधी वीक सब्जेक्ट असेल किंवा तो तुम्ही अगदी प्रायोरिटीवरती घेतला पाहिजे आणि तो तुम्ही आधी कम्प्लीट केला पाहिजे. इन जस्ट 1 or 2 months मी म्हणेन की जे पहिल्यांदाच मेन्स प्रिपेअर करणार आहेत, बिकॉज माझी जी स्ट्रॅटेजी आहे ही त्यांना जास्त सुटेबल असणार आहे जे पहिल्यांदाच मेन्स देणार आहेत. इट वॉज माय फर्स्ट मेन्स अँड ऑफकोर्स द लास्ट वन. त्यामुळं ज्यांनी अगोदर सुद्धा केलेलं आहे तर त्यांना कदाचित या पुढे जी गोष्ट सांगणार आहे ती हेल्पफुल राहील. पण जे पहिल्यांदाच करणार आहेत तर त्यांनी सब्जेक्ट कम्प्लिशन वरती हा पहिला भर दिला पाहिजे. पहिल्या 1-2 महिन्यामध्ये, अगदी आपली एप्रिलमध्ये ही नेक्स्ट मेन्स आहे, तर पहिले तुम्ही 1-2 महिन्यामध्ये तुमचे प्रत्येक सब्जेक्ट हे क्लिअरली कम्प्लीट झाले पाहिजेत. आणि सब्जेक्ट इन सेन्स की सिलेबस, दिलेला सिलेबस कम्प्लिशन असणं हे तुमचं आहे. GS3 साठी मी आपलं जे खाटेकर सरांचं बुक आहे ते मी युज केलं होतं आणि त्यांचंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे कंपायलेशन केलेलं सुद्धा आहे. अगदी त्यांनी सब्जेक्ट वाईज सेग्रिगेट केलेलं आहे. सो ही हॅड डन अ व्हेरी म्हणजे जे टफ आहे पार्ट आहे तो आपल्यासाठी अगदी तो सुखकर करून दिलेला आहे तो प्रवास. तर यू कॅन यूज इट. आणि त्यामुळे तो वेळ सुद्धा वाचतो. त्यामुळं मी GS3 साठी फक्त तोच एक सोर्स होता आणि आय ट्रस्ट माय सोर्सेस. त्यामुळे GS3 ला याबाहेर मी काही केलं नव्हतं. आणि ऑफकोर्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वॉज माय, म्हणजे बेसिक अगदी रेफरन्स मी जसं सांगितलं सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते. GS4 साठी द स्ट्रॅटेजी क्वाईट डिफरंट दॅन अदर्स बिकॉज आय हॅड व्हेरी लिटल टाइम टू प्रिपेअर. तर कारण मी जसं होतं आय हॅड नो एक्सपिरियन्स ऑफ प्रिव्हियस मेन्स की ज्यामध्ये माझा ह्या सब्जेक्टाला जास्त आलाय, तेव्हा आय हॅड ओनली 1 चान्स. तर GS4 साठी मी असं केलं होतं की देसले सरांचं बुक होतं कॉन्सेप्ट क्लॅरिटी. ऑलरेडी आय हॅड क्लिअर्ड माय कॉन्सेप्ट बिकॉज ऑफ द अर्लियर प्रिपरेशन्स. परंतु जी GS4 च्या MPSC मेन्सला लागणार आहे त्या गोष्टी मी देसले सरांच्या बुक्स मधून वाचल्या होत्या. इकॉनॉमिक्सच्या इकॉनॉमिक्स फास्टल अँड क्लिअर आहे, तो एका त्या पुस्तकातनं क्लिअर होतो. मग तुम्ही कुठलंही एक पुस्तक फॉलो करा, मी सजेस्ट करते, जे तुमचं कुठलंही असू शकतं. राहायला पार्ट अगदी बायोटेक्नॉलॉजी भेटत नव्हता आणि बिकॉज की मला जास्त इझी हे मला इंग्लिश मधनं रीड करणं किंवा स्टडी करणं जाणार होतं, किंवा एक स्पेस टेक्नॉलॉजी असेल, डिझास्टर मॅनेजमेंट असेल. फॉर दॅट मी गुगलचा एक्सटेन्सिव्ह यूज केला होता, ज्यामध्ये मी प्रत्येक कॉन्सेप्ट, अगदी इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी फ्रॉम द सिलेबस ही मी टाईप केली होती. आणि माझी कमीत कमी फक्त एक A4 शीट वरची एक नोट्स निघेल किंवा 2-3 पॉइंट्स निघतील त्या दिलेल्या टॉपिक मधनं, ते मी नोट डाऊन केलं.
ऑफकोर्स विथ रेफरन्स टू द प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं ब्लाइंडली काही नव्हतं फॉलो केलं का गुगल हे एंडिंग प्रोसेस आहे आणि त्यामध्ये आपलं एक पेज गेलं की दुसरं पेज वेब पेज हे ओपन राहतं. त्यामुळं त्यामध्ये जास्त आपण स्वतःला विसरून न जाता अगदी सिलेबस समोर ठेवल्यामुळे ती कन्साइज प्रोसेस होते. स्पेस टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, अगेन आय डिड द सेम. आणि आय वुड लाईक टू थँक माय फ्रेंड्स जे माझ्या मीन्स प्रिपरेशन मध्ये होते. कमी वेळ असल्यामुळे त्याचा फायदा असा झाला की जे माझे 2 मित्र होते आम्ही नोट्स एकमेकांना एक्सचेंज करायचो. वी डिवायडेड द टॉपिक्स. यू कॅन डू द सेम. जर तुमचे फ्रेंड्स असतील सोबत किंवा नसतील तरी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता बिकॉज यू हॅव अ क्वाईट गुड टाइम मेन्ससाठी अजून सुद्धा. असतील तर ठीकच आहे, वेल अँड गुड. नसेल तर तुम्ही यू डू युअर ओन वर्क. याचे डिझास्टर मॅनेजमेंट, स्पेस टेक्नॉलॉजी, कम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल किंवा कम्प्युटर सायन्स असेल, या गोष्टीच्या तुम्ही A4 शीट वरती तुमच्या मायन्यूट नोट्स काढा. 1 टाइम रिडिंग आणि सेकंड रिडिंग मध्ये तुम्ही त्या नोट्स काढून रिव्हिजन साठी तुम्ही तयार राहता. यू डिड युअर पार्ट, तो बाजूला ठेवून द्या. त्यामुळे तुमचा एक सब्जेक्ट कम्प्लीट होतो. यू कॅन ऑल्सो द शेअर विथ युअर फ्रेंड्स. एकमेकांना एक्सचेंज करू शकता टॉपिक डिवाइड करून देऊन की बाबा. बट अगेन ट्रस्ट युअर फ्रेंड्स अँड युअर सोर्सेस अँड युअर बुक्स अँड युअर रेफरन्सेस. तसं असेल तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. तर एकंदरीत हा माझा असा एक GS 1, 2, 3, 4 चा माझी स्ट्रॅटेजी अशी राहिली होती. कम्प्लीट युअर सब्जेक्ट, मेक युअर ओन नोट्स, रिवाइज देम अगेन अँड अगेन. आणि परत एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस याला पर्याय नाहीये. त्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे अगदी तुमचे 2013-14 पासून प्रत्येक पेपर, प्रत्येक सब्जेक्ट वाईज सेग्रिगेट केलेले तुम्ही वाचत असताना PYQs वरनं कदाचित तुमच्या नोट्स निघू शकतात. बिकॉज मी माझ्या नोट्स ह्या ज्या काढल्या होत्या त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वाचत असताना सब्जेक्ट कम्प्लीट केल्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला कळतं की त्या टॉपिक वरती किती वेळेस रिपीटेड क्वेश्चन्स आलेले आहेत. तर मेक युअर नोट ऑन दॅट क्वेश्चन जो रिपीटेड आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये किती वेटेज आहे हे तुम्हालाच अंदाज येईल त्याचा. त्यामुळे तुमच्या नोट्स ह्या एकदम बल्की बनणार नाहीत, त्या खूप क्रिस्प बनतील आणि रिव्हिजन करायला तुम्हाला भरपूर वेळेस तुमचं रिव्हिजन होऊ शकतं. अगदी 10 टाइम्स और 20 टाइम्स तुमचं रिव्हिजन होईल बाय द टाइम. असं एक माझा होता एक स्ट्रॅटेजी. ओके. आता तुमच्या बोलण्यातून एक शब्दाला सोर्स म्हणजे स्टडी मटेरियल. तर हे मिनिमम सोर्स जे आहेत तर ते कसे ठरवायचे आणि हे सोर्स ठरवण्यासाठी तुमचा क्रायटेरिया काय होता? ओके. क्रायटेरिया पाहता मी हिस्ट्री प्रिलिम्ससाठी मी पवन माळी सरांचं नाव ऐकलं होतं आणि मला त्यांची लँग्वेज असेल, मी युट्यूबचे व्हिडिओ त्यांना फॉलो केलं होतं. त्यामुळे मी मेन्ससाठी सुद्धा मी त्यांच्याच नोट्स पाहिल्या. अगेन जिओग्राफीसाठी एक सौदी बुक आहे जे UPSC मुलं सुद्धा प्रिपेअर करतात त्यात. महाराष्ट्र भूगोल वगैरे सुद्धा खूप एक्सटेन्सिव्ह दिलेला आहे. त्यातून तुमच्या थेरम्स आणि थ्योरीज वगैरे भरपूर जनरेट होतात. त्यानंतर GS 1, 2, GS 2 साठी मी अध्ययन सरांचं बुक वाचलं होतं. अध्ययन पब्लिकेशनचं बुक आहे. तर ते मी यूज केलं होतं. येस. पण विच एव्हर सूट्स यू, मी असं म्हणेन मार्केटमध्ये भरपूर पुस्तक आहेत. हे माझे सोर्सेस होते. अगेन यू कॅन फॉलो युअर ओन सोर्सेस जे तुम्ही आधीपासून वाचत आलेले आहात किंवा प्रिलिम्ससाठी तुम्ही वाचलेले आहेत. पंचायत राजसाठी लवटे सर, बरोबर, इफ आय एम नॉट रॉंग, त्यांचं बुक आहे. हो आहे. येस. GS 3 आय टोल्ड यू, लाईक मी खाटेकर सरांचं बुक यूज केलं होतं आणि त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते आणि दॅट्स इट. GS 4 साठी फॉर बायोटेक्नॉलॉजी पार्ट हे मी गुगल एक्सटेन्सिव्ह यूज केला होता. डिझास्टर मॅनेजमेंट असेल, कम्प्युटर असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, तर हे गोष्टी मी माझ्या फ्रेंड्सकडनं नोट्स एक्सचेंज केल्या होत्या विच दे मेड इट फ्रॉम द मला वाटतं मार्केटमध्ये सायन्स अँड टेकचं बुक आहे कुठलं, भस्के सरांचं, बरोबर, त्याच बुक मधनं ते बुक आणि अदर 2-3 सोर्सेस त्यांनी यूज करून प्रिव्हियस इयर मोस्टली यूज करून त्यांनी सिमिलरली मग जो करंट अफेअर्सचा डेटा होता तो त्यांनी त्यामध्ये ऍड ऑन केला होता. तर कारण बायोटेक किंवा स्पेस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अपडेट होत राहतात नेहमी आणि त्या स्टॅटिक नाहीये तो पार्ट. तर जो करंट अफेअर्सच्या गोष्टी होत असतात त्या तुम्ही त्यामध्ये ऍड ऑन करत चला तुमच्या ह्या मेन्स प्रिपरेशनच्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये. कारण डिझास्टर हॅपन्स एव्हरी डे, एव्हरी इयर. कम्प्युटरमध्ये काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी येतच राहते. स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये इंडिया इज ग्रोईंग व्हेरी फास्ट, त्यामुळे नवीन नवीन येत आहेत त्यामध्ये सुद्धा. तर ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये अपडेट करत राहायच्या. अगेन इकॉनॉमिक्ससाठी मला एक सांगावं असं वाटतं आवर्जून की महाराष्ट्राचा सर्वे असेल आणि महाराष्ट्राचा सर्वे असेल
त्यामध्ये काही आपले टॉपिक्स असतात ज्यामध्ये आपला एक बजेट सुद्धा येतं महाराष्ट्राचं. तर इकॉनॉमिक्स मध्ये याला तुम्ही इग्नोर नाही करू शकत. हे सुद्धा तुमचं अपडेटेड असलं पाहिजे. त्यामुळे हे सब्जेक्टच असे आहेत की त्यामध्ये तुम्ही स्वतःला अपडेट. बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यासाठी मी देसले सरांचं बुक युज केलं होतं, लाईक आय टोल्ड. आणि मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह ज्याच्यामध्ये चांगला स्कोप आहे, मुलांना स्कोर सुद्धा येतात त्यामध्ये. तर त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कुठलंही एक तुम्ही फॉलो करा, कारण ह्यामध्ये कुठे असं बायस सब्जेक्टसाठी पण तुम्हाला त्यामुळे कुठलंही तुम्ही प्रिव्हियस असलेलं बुक करू शकता. त्यापूर्वीच आधी कम्प्लीट ज्यासाठी मराठी सरांचे नोट्स वापरले. आणि मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे हे बुक सुद्धा सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त काही गरज नाही मला वाटत. ओके. आता दोन म्हणजे काही विषय असे आहेत की त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. उदाहरणार्थ HRD असेल आणि पॉलिटी असेल. आणि काही टॉपिक किंवा काही सब्जेक्ट असे आहेत की त्याच्यासाठी खूपच कमी प्रमाणात सोर्सेस अवेलेबल आहेत. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स असेल आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी. तर मग यावेळेस आपण गुगल सर्च करतो, तर गुगलवरती ट्रस्ट ठेवणं तुमच्या दृष्टीनं कसं वाटतं? म्हणजे असू शकतं का ते ट्रस्टेबल? ऑफकोर्स मोस्ट ऑफ द टाइम आपण गुगलच्याच डेटावरती रिलाय करतो. बट येस, फॉर द मेन्स आय एम टेलिंग की तुमचं अगोदर स्टॅटिक पोर्शन कम्प्लीट करणं गरजेचं आहे. गुगलचा यूज तुम्ही त्यामध्ये अपडेटेड किंवा स्वतःला एक करंट अफेअर्स त्यामध्ये ऍड करता, त्यामुळे स्वतः तुम्ही अपडेट राहता, यासाठी गुगल. बायोटेक्नॉलॉजी मी यासाठी युज केलं होतं. मी त्यासाठी कुठला स्टॅटिक सोर्स यासाठी नव्हता वापरला, कारण मला माहिती नव्हतं की हा पोर्शन कुठल्या सब्जेक्ट मराठीमध्ये मला आय वॉजंट कम्फर्टेबल, म्हणून मी गुगलचा युज केला होता. ओके. त्यासाठी मी प्रत्येक सिलेबस टॉपिक हा गुगल वरती टाकलेला आहे. आणि येस, आय रिलाइड ऑन दॅट आणि आय स्कोर्ड प्रिटी गुड मार्क्स इन GS4. 87 वॉज माय स्कोर. त्यामुळे आय कॅन से की तुम्ही रिलाय करू शकता. इट इज नॉट लाईक रॉकेट सायन्स आहे त्यामध्ये कुठलं. हा स्टॅटिकल डेटा आहे, त्यामध्ये तुम्ही यू कॅन रिलाय. आणि तुम्ही म्हणत असाल, तुमचा प्रश्न होता की मार्केटमध्ये खूप गोष्टी आहेत. अगेन तेच सांगते, तुम्ही कुठलंही एक पुस्तक तुम्ही कन्फर्म करा तुमचं, कुठलंही एक, फक्त तुमच्या त्या पुस्तकावरती ट्रस्ट असू द्या की येस यू आर कम्प्लिटिंग द सिलेबस. प्रायोरिटी तुमची ती आहे की तुमचा सिलेबस कम्प्लीट करणं. मग तो कुठल्याही एका पुस्तकावर होत असेल तर हरकत नाही करायला, असं एक माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. आता तुम्हाला माहित असेल की कोणतीही एक्झाम होते तर त्यावेळेस अगोदर चर्चा चालू असते टेस्ट सिरीजची. तर टेस्ट सिरीजचं महत्व काय? त्या लावायला पाहिजेत की नाही लावायला पाहिजे? ओके, पर्सनली मी टेस्ट सिरीज नव्हती लावली, कारण माझ्याकडे डेली माझा आफ्टर कम्प्लिशन माय सिलेबस, मला जो त्यासाठी 1-1.5 महिना लागला होता, इन्क्लुडिंग द दिवाळी हॉलिडेज. त्यानंतर मला टेस्ट सिरीज लावायला वेळ यासाठी नाही भेटला, कारण 2013 पासूनचे पेपर मी सोडवायला घेतले होते, जे मेन्सचे ऑलरेडी झालेले आहेत. तेच एवढे जास्त आहेत. रोज एक पेपर सोडवला तरी पण बाय द मेन्स माझे सगळे पेपर सोडून नव्हते झाले, जे मी टाइम लावून 2 तास लावून मी करत होती, म्हणजे सॉल्व्ह करत होती. तर माझे 2013-14चे पेपर हे सॉल्व्ह करता नाही आले मला, कारण आय वॉज गोइंग बॅकवर्ड्स फ्रॉम 2021, 20, 19 असं मी सॉल्व्ह करत होते सगळे मेन्सचे पेपर. तर मला 13-14चे करायला वेळ नाही भेटला. मग हेच पेपर एवढे जास्त होत होते मला करायला, आणि माझी प्रायोरिटी होती की एमपीएससीच्या आधी मला करायचे होते. टेस्ट सिरीज आर जस्ट फॉर माय ब्रेन कंडिशनिंग. तर ती माझी कंडिशनिंग अशी, मला एमपीएससीचे पेपर सोडवताना येत होती ऑलरेडी, आणि मला टेस्ट सिरीजच्या लँग्वेजवरनं मला ते नव्हतं बिघडवायचं की येस द वे आय एम रीडिंग माय क्वेश्चन लाईक एमपीएससी हॅज आस्क्ड, तर टेस्ट सिरीजची लँग्वेज कदाचित थोडी वेगळी असू शकते. आणि बिकॉज इट वॉज माय फर्स्ट मेन्स, तर ते रिस्क नव्हती घ्यायची की ऍट द टाइम की बाबा तुम्ही, म्हणजे एक स्ट्रक्चरिंग असतं अगदी बरोबर सर आलेला आहे, तर तुम्ही स्वतःला म्हणजे एक 2 फेसेस आयडेंटिटी देऊन तुम्ही नाही रीड करू शकतो प्रश्न. वालेच विचारत असतील असं नाही. आणि ऑलरेडी डेटा एवढा एमपीएससी एक्झाम्स मुळे, म्हणजे मेन्सचे पेपर्सच एवढे आहेत, तर मला ती गरज वाटली नव्हती टेस्ट सिरीज लावण्याची. बट येस, मी एक काम केलं होतं की जेव्हा एक कुठल्याही क्लासेस, मला वाटतं मी दिलीप खाडेकर सरांच्याच क्लासेसचं एक त्यांची मॉक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असते, जस्ट लाईक मीन्स एक्सपिरियन्स, की बिफोर द मेन्स 2-3 दिवस मेन्स होण्याच्या अगोदर, आपली 1 आठवडा मेन्सच्या अगोदर
त्यांची कॉम्प्रिहेन्सिव्ह मेन्स टेस्ट होती. तर मी ती टेस्ट एकच दिली होती, ज्यामध्ये GS 1, 2, 3, 4 अगदी ऑब्जेक्टिव्ह सकाळी आणि त्याच दिवशी दुपारी आपले डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात. तर एक तुम्हाला मेन्स एक्सपिरियन्स देण्यासाठी मी ती टेस्ट दिली होती. पण त्याचा ओके. फायदा आणि तोटे दोन्ही असे आहेत की जर तुमचा स्कोअर त्यामध्ये जास्त आला तर यू गेट ओव्हर कॉन्फिडेंट, आणि त्यामुळे फक्त एका आठवड्याच्या सुद्धा अंतराने सुद्धा तुमचा परफॉर्मन्स हा खूप मेन्स बरोबर आहे. मध्ये तुमचा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो. आणि अगेन तुमचा स्कोअर कमी आला तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही डिस्करेज होऊन तिथे सुद्धा परफॉर्मन्स खराब होऊ शकतो. बट आय हॅड इन माय माइंड स्कोअर काही आला तरी आपल्याला फक्त एक तो 3 दिवसामध्ये मी फिजिकली किती मी स्टेबल राहू शकते, मेंटली किती स्टेबल राहू शकते, इमोशनली की तुम्ही किती ड्रॅग नाही होते त्यामध्ये, यासाठी मी ती टेस्ट दिली होती. आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. मग तो प्रत्येकालाच दिलीच पाहिजे असं मी म्हणणार नाही, पण इट इज अ गुड थिंग टू डू बिफोर यू गो फॉर द मेन्स एक्झाम. म्हणजे मेन डी डे म्हणतो आपण, त्याला फेस करण्यापूर्वी तुम्ही एक फिजिकली मेंटली तुम्ही एक राहता, तुम्ही रेडी राहता ते फेस करण्यासाठी. त्यामुळं आय वुड सजेस्ट की तुम्ही अशी एखादी टेस्ट देणं, एक तो क्लास एक्सपिरियन्स असतो, तुमच्या बाजूला सुद्धा तेच एक एक्झाम प्रेशर असतं, तुम्ही बरोबर. पुढचा माझा असा प्रश्न आहे की ज्यावेळेस एक्झाम्स येतात जवळ, तर बऱ्याचशा लोकांची अशी ओरड असते की टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये अडचणी येतात. तर ते टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे आणि तुमचा याच्यातला अनुभव काय आहे? ओके. ड्युरिंग द प्रिपरेशन असेल तर आय हॅड ओनली 3 मंथ्स, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आणि जानेवारीच्या 20, 21, 22ला माझी मेन्स होती, 2022 ची मेन्स जी होती. त्यामुळं डिसिप्लिन राहणं म्हणजे नक्की. हे हे खूप कंटाळवाणं रटाळवाणं आहे. पण तुम्हाला अगदी त्या 3-4 महिन्यामध्ये तुमचं शेड्यूल हे मशीन शेड्यूल म्हणते मी फक्त, यू डोंट हॅव टू बी ऍक्ट लाईक अ मशीन. पण तुमचं ओके. सकाळी उठणं असेल, रात्री झोपणं असेल, तुमची जेवणाची वेळ असेल, हे बायोलॉजिकल क्लॉक हे तुमचं पुढं असं डिसिप्लिन राहिलं पाहिजे. त्याला अगदी मी रटाळवाणं सुद्धा राहिलं पाहिजे, जे तुम्हाला फिक्स माहिती आहे. 8 वाजता भूक लागते म्हणजे लागते, मला 11 वाजता झोप येते म्हणजे येते, सकाळी 5ला जाग येते म्हणजे येते. की असं बायोलॉजिकल क्लॉक जेव्हा होतं ना, तेव्हा असं म्हणता येईल की ओके, तुम्ही डिसिप्लिन आहात, शिस्तबद्ध राहताय तुम्ही ह्या प्रिपरेशनच्या काळात. तुम्हाला कंटाळा येऊ शकतो अभ्यास करण्याचा, ओके फाईन, तुम्ही त्यामध्ये आराम करा निवांत. दुपारी जेवण केल्यानंतर तुम्ही छान एक नॅप घेऊन मग तुम्ही अभ्यासाला या. याच्यामध्ये खूप स्वतःला अगदी मी आता काहीच नाही, दुसरं काहीच नाही असं काही नाही, तुम्ही स्वतःला ठेवा त्या पिरियडमध्ये. पण ह्या गोष्टी थोड्या डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे. अभ्यास नाही करावा असं वाटत आहे थोड्या वेळासाठी तर यू कॅन टेक अ नॅप, यू कॅन वॉच अ मूवी, असं ठीक आहे एक वेळ. पण ह्या काळामध्ये डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे असं मी म्हणेन. आफ्टर ऑल यू आर अ ह्युमन. तुम्ही बोर होऊ शकता, मला बोर्डम हा येतोच, आपल्याला येतो, साहजिक आहे हे. ह्या हो, काळामध्ये नक्कीच. एक 3-4 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही रिव्हिजन, तुम्ही जे वाचताय आज तुम्ही ते उद्या रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आपली जी मेंटल रिटेन्शन कॅपॅसिटी असते ती 24 आवर्स मध्ये फक्त 100% असते. विथ द टाइम ती कमी कमी होत जाते. आणि मीन्स प्रिपरेशनचा जो एक मी म्हणेन की की ऑफ द सक्सेस म्हणता येईल, बिकॉज असं मला वाटतं की आय डिड अचीव्ह दॅट काइंड ऑफ. तर त्यामध्ये रिव्हिजन करणं, रिव्हिजन म्हणजे हे सगळ्यांना वाटतं की नवीन काहीच नाही करत आहे. मेंटली असं वाटतं की आपल्याला रिव्हिजन करतोय म्हणजे आपण नवीन काय वाचत नाहीये, पण तेच खूप निडेड आहे तिथे, की तुम्ही आज जे वाचताय ते तुम्ही दुसऱ्या दिवशी रिवाइज करताय की नाही, तुम्ही तेच परत 2 दिवसांनी परत पाहताय की नाही. कारण आता विथ द टाइम आपण विसरत जातो ह्या गोष्टी, म्हणून त्यामुळे रिव्हिजन टू बी डिसिप्लिन्ड असेल. आणि ह्यामध्ये सांगायला असं वाटतं की तुम्ही जर 1-2 दिवसासाठी जर गावी जात असाल, आल्यानंतर तुम्ही आठवडाभर त्या गावच्याच आपल्या आठवणीमध्ये रुळलेले असतो. त्यामुळे यू वेस्ट युअर टाइम. तुमचा तीच एक इफिशियन्सीनं तुम्ही अभ्यास नाही करू शकत त्या वेळेमध्ये. आणि आय सॅक्रिफाईस माय दिवाळी हॉलिडेज त्यासाठी. मी असं हो, म्हणेन हो. की ते मला कामीच आलं होतं. त्यामुळं तुम्ही एकटे राहा, काही हरकत नाही त्या काळामध्ये. पण एकटे राहा म्हणजे तुम्ही अगदी स्ट्रेसफुल नका राहू. अगदी तुम्ही हॅपीली अभ्यास करा, तुमचं डेली टार्गेट असू द्या. अँड वेन यू अचीव्ह द डेली टार्गेट ना, तर ते सेन्स ऑफ कम्प्लिशन तुम्हालाच खूप आनंददायी वाटेल आणि रात्रीची झोप सुद्धा शांत लागते. त्यामुळे तुमचं टार्गेट हे एक्झाम मध्ये पहिलं येण्याचं असण्यापेक्षा तुमचं दिवसाचं टार्गेट कम्प्लीट करणं, सिलेबस कम्प्लीट करणं, ही छोटी छोटी टार्गेट्स ठेवत जायची ह्या प्रिपरेशनच्या काळामध्ये. असं एक मला सांगता येईल माझ्या अनुभवावरून.
दुसरा एक अतिशय महत्वाचा प्रश्न, टाइम मॅनेजमेंट बरोबरच स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, हम्म. किंवा मग विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल काय सल्ला द्याल? ओके. Time management, again, I forgot to answer that question about time management. In the ओके. examination, I would like to say की तुम्ही जे मेन्स पेपरमध्ये टाइम पुरत नाहीये हे जे बऱ्याच लोकांना फेस करायला येतं किंवा बऱ्याच लोकांचा तो इश्यू सुद्धा असतो. तर यासाठी तुम्ही जेव्हा आपण लायब्ररीमध्ये बसतो ना अभ्यास करत, तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, 2 तासाचा टाइम लावायचा. पण 2 तासाऐवजी ना थोडासा तिथं 1 तास 45 मिनिटाचा टाइम लावायचा पेपर सोडवताना. आणि तुम्ही बघा की तुम्ही किती कम्प्लीट करताय. आणि जेव्हा 1 तासाचा पेपर असतो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, तर तुम्ही हा पेपर तुमचा सिलेबस कम्प्लीट होईपर्यंत किंवा जेव्हा पण तुम्ही करणार आहात ना, तर रोज एक मराठी इंग्लिशचा पेपर सोडवणं गरजेचं आहे म्हणेन मी. कारण तो तुम्हाला चांगला स्कोअर देतो. बरीचशी तुम्हाला एक तुम्हाला ती लीड सुद्धा देणारा सब्जेक्ट आहे. त्यामुळे याची तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊन तुम्ही 1-1 तास रोज एक पेपर सोडवा. त्यामुळे तुम्हाला त्याची भीती नाही राहणार. आणि टाइम मॅनेजमेंट हा मुद्दा केव्हा येतो, जेव्हा पेपर हे 1 तासाचे असतात आणि जेव्हा 2 तासामध्ये पेपर हे जास्त लेंथी असतात. या वेळेमध्ये तुम्ही पेपरची वाचण्याची प्रश्न वाचण्याची जी स्पीड असते ती तुमची स्टडी असू द्या, सुरुवातीपासूनच तो थोडासा स्पीडी असू द्या. आणि हे तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही अगोदर त्याची प्रॅक्टिस केलेली असते तुमच्या तयारीच्या दरम्यान, मेन्स तयारीच्या दरम्यान. मग हा मुद्दा राहत नाही की तुम्हाला वेळ नाही पुरला. ऑफकोर्स तो राहणारच नाही. हा बिकॉज आय ट्रस्ट दिस प्रोसेस की तुम्ही जेव्हा अगोदर हे तुम्ही सोडवता, टाइम लावून सोडवता आणि 5 मिनिटं 10 मिनिटाचा कमी टाइम लावा. 2 तासाला 5 मिनिटं 10 मिनिटं कमी टाइम लावून तुम्ही ते पेपर सोडवा, जेणेकरून मेन एक्झामिनेशन मध्ये हे तुम्हाला बिलकुल फेस करता येणार नाही. राहिला प्रश्न स्ट्रेस मॅनेजमेंटचा, तर जस्ट आय सेड द अर्लियर की तयारी करत असताना तुम्हाला एमपीएससी मध्ये पहिला यायचंय हे टार्गेट ठेवून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला स्ट्रेस येणार. फॅमिलीज इश्यू असतात, सोशल इश्यूज असतात, सोसायटल प्रेशर असतं, भरपूर गोष्टी असतात. आय ट्रुली अंडरस्टँड. पण तुम्हाला जर ही एक्झाम करायची असेल तर 3-4 महिने खूप कमी वेळ आहे. लगेच निघून जातो हा 3-4 महिने वेळ, ट्रस्ट मी. पण याच काळामध्ये तुम्ही स्वतःसोबत जास्त राहा. ऑफकोर्स चांगले मित्र ठेवा जे तुम्हाला खुश ठेवतात. चहाला वगैरे तुम्ही भेटता. मी पुण्यात राहून मेन्सचं प्रिपरेशन केलेलं आहे. आय नो 5 वाजता आपल्याला 1-2 मित्र भेटले म्हणजे आपलं अगदी फ्रेश होऊन आपण परत अभ्यासाला बसतो. त्यामुळे असे मित्र असू द्या जवळ जे ज्यांना भेटून तुम्ही छान खुश राहता. ठीक आहे. आणि जे मी म्हटलं डिसिप्लिन राहणं खूप गरजेचं आहे यामध्ये. आज 8 वाजता जातो लायब्ररीमध्ये, उद्या मी 10 वाजता जातो आणि परवा दिवशी मग मी सकाळी 6 वाजता उठून जातो. हे थोडंसं शेड्यूल नसलेलं बरं राहील. जे तुम्ही डेली ठेवताय, रोज 8 वाजता जाताय ना, फाईन, गो एव्हरी डे ऍट 8 AM ओनली. पण तो अभ्यास इफिशियंट झाला पाहिजे. यासाठी तुमचे जे डिस्ट्रॅक्शन्स असतील थोडेसे ते कमी करा. ज्यामध्ये तुमचं इमोशनल इन्व्हेस्टमेंट ही जास्त आहे कुठेतरी, त्यामधनं तुम्हाला फायदा होत असेल अशा गोष्टीमधून तर दॅट इज फाईन. पण ज्यातनं जर तुम्हाला तोटा होत असेल तर कीप युअर सेल्फ लिटल डिस्ट्रॅक्ट फ्रॉम दोज सोर्सेस, दोज पीपल जे तुम्हाला खूप इमोशनली ड्रॅग करतात, मेंटली स्ट्रेस देत असतील. तर अगदी ह्यासाठी बरोबर. स्ट्रेस मॅनेजमेंट इज अ ओके. क्वाईट म्हणजे गुड थिंग जी तुम्ही ऑन युअर ओन तुम्ही फॉलो करू शकता त्यासाठी. अगदी शेवटचा प्रश्न, आता जी मुलं प्री पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील, त्यांच्यासाठी हम्म. तुमचा सल्ला काय असेल, आणि मग आपण थांबूया. सल्ला असं म्हणण्यापेक्षा मी म्हणजे म्हणेन काय की करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे या येणाऱ्या थोड्याशा 3-4 महिन्याच्या कालावधीत, आणि इव्हन एक्झामच्या दिवशी सुद्धा, कारण ओके, तुम्हाला त्याचा द वे एक्सपिरियन्स आय आहे सी ते इट या एक्झामचा. काळामध्ये, येस, मी असं 1-2-3 गोष्टी मी सांगू इच्छिते की ही एक्झाम आहे फक्त. ठीक आहे. ऑफकोर्स यामध्ये खूप लोकांचे आयुष्य बदलतात. एका रिझल्टने अगदी जनरेशन टू जनरेशन हा एक इम्पॅक्ट असतो. परंतु याचं बर्डन तुम्ही घेऊ नका. ही जस्ट एक एक्झामच आहे. पास झाला तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु नापास झालास तरी खूप वाईट नाहीये. हे तुम्ही लक्षात घ्या एक वेळ. आणि बिकॉज दिस इज द लास्ट ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन, तर हो, जग नाही तेही बरोबर. संपणार आहे. ठीक आहे. त्यामुळं अ, मला फक्त एक सांगायचं, कारण मी जसा स्ट्रेस मी जाणवला होता पुण्यात आल्यानंतर मला की लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, तर डू ऑर डाय सिच्युएशन आहे. आय अंडरस्टँड ही सगळ्यांसाठी एका परंतु टेक इट ऍज अ एक्झाम ओनली. आणि तुम्ही तुमचे प्रयत्न
प्रयत्न करा. प्रयत्न करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लॅन असणं आणि तो प्रॉपर एक्झिक्यूट करणं, तुम्ही त्यावरती लक्ष द्या असं मला म्हणायचं. मेन्स प्रिपरेशन कशी करायची, काय वाचायचं, कसं वाचायचं हे मी सांगू नाही शकणार. प्रत्येकाची मेंटल एबिलिटी ही वेगवेगळी असते. सोर्सेस तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला फक्त ते कसे रीड करायचे, कसे यूज करायचे हे तुमच्या हातात आहे. जे मी केलं होतं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा स्वतःची काही स्ट्रॅटेजी असू शकते. आणि ह्या काळामध्ये स्वतःला फक्त अभ्यासामध्ये न गुंतवता इट इज म्हणजे एक होलसम प्रोसेस असते ही प्रिपरेशन मध्ये, आणि स्वतःला तिथे कम्प्लीट ठेवणं त्या पिरियड मध्ये सुद्धा, हे सुद्धा एक थोडंसं क्युम्बरसम टास्क असतं. यामध्ये जे स्वतःला पण ठेवायचे, मेन्स प्रिपेअर पण करायचे, टार्गेटेड पण राहायचंय. काही गोष्टी पुढे होऊ शकतात, प्लस मायनस सगळीकडे होत असतं. एक दिवस तुम्हाला कंटाळा येतो तर टेक अ ब्रेक, चिल आउट, मूवीला जा, फ्रेंड सोबत जा, ट्रेक करा, इट्स ओके. कारण शेवटी तुम्हाला परत ती रिगेन येण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी हे ब्रेक सुद्धा थोडेच इम्पॉर्टंट असतात. हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही. आणि खूप अगदी घडून नका, स्वतः फक्त आनंदी ठेवत हा अभ्यास करा. आणि ऑफकोर्स तुम्हाला परत माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेतच मेन्स प्रिपरेशनसाठी. या व्यतिरिक्त इन ऑल द बेस्ट. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हा संवाद नक्कीच जे मुख्य परीक्षा देणार आहेत अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरेल. तुम्ही सांगितलेल्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ पेपर 1, 2, 3, 4 चे मॅनेजमेंट असेल, काय सोर्सेस बद्दल सांगितलेली तुम्ही माहिती असेल, ही त्यांना नक्कीच एक्झामसाठी उपयोगी पडेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही एक एक्झाम आहे आणि एक्झामला एक्झामच्याच पद्धतीनं ट्रीट केलं पाहिजे, कोणतंही टेन्शन न घेता. नक्कीच हा संवाद सर्वांनाच फायदेशीर ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून VJC स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आलात, तुमचा वेळ दिला, त्याच्याबद्दल VJC स्टडीच्या पूर्ण टीम कडून तुमचे आभार आणि धन्यवादही. ओके, थँक्यू सो मच.